अवेअरनेस क्रिएट होईल, जे नवीन नवीन अमेंडमेंट्स होत आहेत, नवीन नवीन जे ॲक्ट्स रूल्स नोटिफिकेशन येतात ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल लांजेकर, फाउंडर ऑफ वी लॉ सोल्युशन्स. महाराष्ट्रात राहणाऱ्या गृहनिर्माण संस्थांच्या सर्व सभासदांचे तसेच माझे मित्र अमित आणि रचना बागवे यांनी त्यांच्या अर्थसंख्येचा प्लॅटफॉर्म लिगल अवेअरनेससाठी वापरू दिल्याबद्दल आणि शेवटचे पण महत्त्वाचे ज्यांनी पोस्ट आपल्यापर्यंत पोहोचवण्याची मदत केली त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो. 2016ला पहिल्यांदा मी लिगल अवेअरनेस सेशन्सची सुरुवात केली, जेणेकरून लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट होईल, जे नवीन नवीन अमेंडमेंट्स होत आहेत, नवीन नवीन जे ॲक्ट्स रूल्स नोटिफिकेशन येतात ते लोकांपर्यंत पोचत नाही. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की लोकांपर्यंत कशा प्रकारे ते पुढे येत नाहीत, पण ते पुढे येत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांना इंटरेस्ट नसतो. लोकांना काम करण्याचा खूप इंटरेस्ट असतो, पण त्याच्यामधली बारकावे, त्याच्यामधले एक्झॅक्टली काय ट्रिक्स आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत, ते त्यांना कसे फेस करायचे त्याचं ज्ञान त्यांना नसतं. आणि ते होण्यासाठी मी लिगल अवेअरनेस सेशन्स घेण्याची सुरुवात केली. त्यानंतर बरेच नॉन NGOज लोक पण पुढे येऊन त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला. त्यांच्यासोबतही मी शिवसमर्थ संस्थेबरोबरही मी सेशन्स केलेले आहेत. त्यानंतर आपले नगरसेवक आहेत ठाणे वेस्टचे, त्यांच्याबरोबरही त्यांच्या संस्थेबरोबर आपण कामं केलेली आहेत. आणि ऑनलाईन, कारण आता कोविडचं असल्यामुळे दुसरा काही ऑप्शनच नाही, फिजिकल आपण भेटू शकत नाही, तर ह्या मार्गाने आपण भेटू शकतो, आपली कनेक्टिव्हिटी आपण चालू ठेवू शकतो आणि आपले डे टू डे कामं होण्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की माझ्या टॉपिकचं नाव एवढं मोठं का आहे, कारण काय आहे, एवढं छोटंसं नाव दिलं तर तरीसुद्धा चालू शकलं असतं. कारण आहे, त्याचं कारण हे असं आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, त्यावेळेला इट इज पर्टिक्युलरली त्या स्टेटसाठी तो कायदा ॲप्लिकेबल असतो. आणि ज्या वेळेला आपण असं हे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतो त्यावेळेला, आणि नंतरसुद्धा हा व्हिडिओ संपल्यानंतर ज्या वेळेला तो पुढे पाठवला जाईल त्यावेळेला सुद्धा जसं वेगळ्या स्टेटच्या इथल्या लोकांनी जर ते बघितलं तर त्यांच्यामध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होऊ नये म्हणून स्पेसिफिकली आपण त्याच्यामध्ये नाव लिहिलं की दिस ॲप्लिकेबल ओनली हाऊसिंग सोसायटी विच इज सिच्युएटेड इन महाराष्ट्र. दुसरा प्रश्न तुम्हाला कदाचित आला असेल की ज्या वेळेला मी टॉपिक्सची नावं लिहिली त्याच्या वेळेला माझ्या टॉपिकमध्ये नावं होते ट्रान्सफर, ट्रान्समिशन, नॉमिनेशन, गिफ्ट आणि रिलीज इन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. कशा प्रकारे करायचे ट्रान्सफर, ट्रान्समिशन्स. पण पुन्हा ज्यावेळेस माझ्यासमोर एक प्रश्न आला जो तुम्हालाही यायला हवा होता, पण कदाचित तुम्हाला तो येणार नाही कारण त्याचं बॅकग्राऊंड तुमच्याजवळ माहिती नसेल. कारण जो अमेंडमेंट ॲक्ट 2019 हा पब्लिश झाला गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये, तो झाला 23 जुलै 2019ला आणि इफेक्टिव्ह फ्रॉम झाला 9 मार्च 2019ला. ज्या वेळेला कायदा गॅझेटमध्ये पब्लिश होतो त्या वेळेपासून पुढे त्याचं ॲप्लिकेशन चालू होतं, त्याला प्रॉस्पेक्टिव्ह लॉ आपण म्हणतो. पण ज्या वेळेला कायदा मागच्या तारखेपासून सुरुवात होतो त्यावेळेला आपण त्याला म्हणतो रिट्रोस्पेक्टिव्ह कायदा. आता रिट्रोस्पेक्टिव्ह मग आता 9 मार्चच का, 9 मार्चच्या नंतरची डेट का नाही, तर 9 मार्च हा डेट यासाठी घेण्यात आली कारण त्या तारखेला ऑर्डिनन्स, सेकंड ऑर्डिनन्स हा राज्यपालांनी, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी प्रोम्युलगेट केला होता. तर प्रोम्युलगेट केला होता म्हणजे काय केला होता, जाहीर केला होता अध्यादेश. अध्यादेश राज्यपालांना काढण्यासाठी काय गरज पडली, तर त्यासाठी तुम्हाला भारताच्या संविधानाचा थोडासा बॅकग्राऊंड माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपलं स्ट्रक्चर जे आहे
इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं ते 3 भागांमध्ये आहे. पहिला स्ट्रक्चर आहे लेजिस्लेचर, जे कायदा बनवतं. दुसरा भाग आहे एक्झिक्युटिव्ह, जे कायदा अंमलात आणण्याचं काम करतं. आणि तिसरा भाग आहे तो ज्युडिशियरी. जर तुम्ही कायदा जो बनवलेला आहे आणि ज्या प्रकारे चालू केलेला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही काही चूक केली, ब्रीच ऑफ काही टर्म्स अँड कंडिशन्स केल्या, देन तुम्हाला शिक्षा सुद्धा व्हायला पाहिजे. तर त्यामुळे हे ज्युडिशियरी आणि हे संपूर्ण आता इंडियामध्ये युनियन, स्टेट असे फक्त 6 स्टेट आहेत. अगोदर 7 होते, त्याच्यामधून एक जम्मू अँड काश्मीर आर्टिकल 370चं गेलेलं असल्यामुळे आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असे असलेले फक्त सध्या तरी 6 आहेत. त्याच्यापैकी अजून एक डिस्प्युटेड आहे, जो म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशच्या विधानमंडळाने आणि विधानसभेने सांगितलेलं आहे की विधानसभेने जनरली सांगितलेलं आहे आम्हाला विधानमंडळ नको आहे, आणि दॅट इज पेंडिंग इन युनियन. युनियनमध्ये ऑलरेडी 85 मध्ये आंध्र प्रदेशचं बरखास्त विधान परिषद झालेली होती. त्याच्यानंतर पुन्हा 2007 मध्ये ती रिवाईव्ह झाली. परंतु आता त्यांनी परत सांगितलं की खर्च हा भरमसाठ होतोय, 60 करोडच्या वर. तो त्यांचा स्टेटचा प्रश्न आहे, आपल्याला त्याच्यामध्ये काही देण्या घेण्यामध्ये काहीच नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल दोन्ही आहे. जसं पार्लमेंटमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा, त्याचप्रमाणे स्टेटमध्ये राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्हीही इक्वल आहेत. म्हणजे कोणताही हाऊस हा सबऑर्डिनेट नाही आहे. सबऑर्डिनेट म्हणजे काय की डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्ट, तर हे झाले सबऑर्डिनेट. डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आर सबऑर्डिनेट टू हायकोर्ट. पण ज्या वेळेला आपण म्हणतो की लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे पॅरलल आहेत, इक्वल इम्पॉर्टन्सचे आहेत. त्यांना फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस म्हणतात. फर्स्ट हाऊस हे विधानसभेला म्हणतात कारण ते डायरेक्ट इलेक्टेड असतात, आणि सेकंड हाऊस हे विधान परिषदेला म्हणतात कारण ते, फॉर एक्झाम्पल, एका विधानसभेने कायदा केला, तो कायदा होत नाही, तो पहिला बिल असतो, ड्राफ्ट असतो, आणि तो संमत केल्यानंतर विधान परिषदेमध्ये जाणार. विधान परिषदेनेही तो संमत केल्यानंतर तो राज्यपालांकडे जातो. ज्या वेळेला वाईस वर्सा, ज्या वेळेला दोन्ही सभागृह अस्तित्वात, म्हणजे अस्तित्वात म्हणण्यापेक्षा आपल्यासारखे सुट्टीवर असतात, त्यांचे सेशन्स असतात बजेट, जे फेब्रुवारी मार्चमध्ये असतात, मान्सून आणि विंटर. बजेट, मान्सून, विंटर व्यतिरिक्त जो वेळ असतो त्यावेळेला सेशन्समध्ये काम होत नाही. आणि तेव्हा जर अशी काही परिस्थिती उद्भवली जेणेकरून त्याच्यामध्ये कायदा करणं हे गरजेचं आहे, परंतु दोन्ही हाऊस नाही आहेत, म्हणजे दोन्हीची संमती मिळणं शक्य नाही आहे, तर राज्यपाल राष्ट्रपतीची परमिशन घेतो, आणि राष्ट्रपतींनी जर त्यांना संमती दिली तर ते एक ड्राफ्ट बनवून ऑर्डिनन्स काढण्याचे पॉवर्स त्यांना दिलेले आहेत. जसं राष्ट्रपतीला आर्टिकल 1 to 3 याप्रमाणे पॉवर्स आहेत, त्याचप्रमाणे राज्यपालाला आर्टिकल 213, लक्षात ठेवायला पण चांगले आहेत, तसे पॉवर्स दिलेले आहेत की ऑर्डिनन्स प्रोम्युलगेट करण्याचे. आता ऑर्डिनन्स प्रोम्युलगेट केल्यानंतर त्याचं लाईफ टाईम काय असतं. आता जसं मी अगोदर सांगितलं की हा जो 9 मार्च 2019 आहे हा सेकंड ऑर्डिनन्स आहे. मग फर्स्ट ऑर्डिनन्स कधी निघाला, तर फर्स्ट ऑर्डिनन्स निघाला होता हा 30 ऑक्टोबर 2018ला. 30 डिसेंबर 2019ला तो लॅप्स सुद्धा झाला. त्याच्यानंतर 9 मार्चला पुन्हा एक नवीन ऑर्डिनन्स राज्यपालांनी काढला, कारण कायदा महत्वाचा होता अमेंडमेंट करणं. आता हा अमेंडमेंट करणं का महत्वाचा होता, 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी 2011ला झाली, त्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये आर्टिकल 19 म्हणजे फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज अ फंडामेंटल राईट्स.
डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आर्टिकल 43B ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की टू प्रमोट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आणि पार्ट 9B याच्यामध्ये दी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून एक नवीन पार्टच त्याच्यामध्ये अमेंड केलं. हा पार्ट अमेंड केल्यानंतर कुणाखाली केलं त्यांनी? पंचायत आणि पार्ट 9 आहे पंचायत, पार्ट 2 आहे म्युन्सिपाल्टीज, आणि पार्ट 9B आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. म्हणजेच इनडायरेक्टली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट झाले. इंटरेस्टिंग ना? आपण म्हणतो की सेंट्रल गव्हर्नमेंट डायरेक्टली कशा प्रकारे आम्हाला, आपण ऑनररी काम करतो, सर्व ऑफिस बेरर्स ऑनररी काम करतात, लेकिन हम लोग कोई कोरोना को के काम को क्यों लगाया हुआ है, अंडर विच अथॉरिटी, दिस इज द अथॉरिटी. आणि स्टेट कोणत्या एंट्री, आता जसं युनियन आहे, स्टेट आहे, तशा प्रकारे त्यांनी एक लिस्ट बनवल्या की कोणते कायदे हे युनियन लिस्ट बनवणार, कोणते कायदे आहेत हे स्टेट बनवणार, आणि कोणते कायदे आहेत ते दोन्ही पैकी कोणतीही एक बनवणार. म्हणजे त्याला कन्करंट लिस्ट म्हणतात. युनियन लिस्टमध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीजमध्ये येतात ते सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीमध्ये असं म्हणजे हे हाऊसिंग सोसायटी, ते आर्टिकल हाऊसिंग सोसायटीच्या स्टेट लिस्टमध्ये एंट्री नंबर 32 मध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲड झालेली. आता हा ज्या वेळेला एखादा बिल जेव्हा ते ऑर्डिनन्स असतं, ते ऑर्डिनन्स गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये पब्लिश होतं. गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये जेव्हा पब्लिश होतं त्यावेळेला त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. आणि हे सर्व चक्र आहे जे तुम्हाला गॅझेट वाचलं तर समजणार नाही, पण त्याचं बॅकग्राऊंड, कारण ऑर्डिनन्समध्ये काय असतं की आता फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये बरेचसे प्रोव्हिजन्स होत्या. पहिल्या हाऊसिंग सोसायटीचे मेंबर्स हे 4 कॅटेगरीजमध्ये होते. आता त्यांनी 2 कॅटेगरीज केल्या, 250 पेक्षा जास्त, 250 पेक्षा कमी. फॉर एक्झाम्पल आता कोविड-19 मध्ये ज्या प्रकारे होतं, पहिल्या 3 लिस्ट होत्या, एक ऑरेंज लिस्ट, एक रेड लिस्ट आणि एक ग्रीन लिस्ट. आता आहे रेड अँड नॉन रेड, सेम लाईक दॅट, नथिंग एल्स. पण तशाच प्रकारे अमेंडमेंट्स अमेंडमेंट हे होतात. म्हणजे असं नाही आहे की अमेंडमेंट्स फक्त म्हणजे जे ऑर्डिनन्समध्ये जसंच्या तसं तुम्हाला ॲप्लिकेबल करायचं, अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये होतात. फॉर एक्झाम्पल आता त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन होती की एखाद्या सदस्याने, हाऊसिंग सोसायटीच्या सदस्याने जर एखादी मागणी केली डॉक्युमेंटची संस्थेकडे आणि त्यांनी ते डॉक्युमेंट 45 दिवसांमध्ये सादर नाही केलं, पेमेंट केलेलं असायला हवं, पेमेंट केलेलं असून सुद्धा त्यांनी 45 दिवसांमध्ये त्या व्यक्तीला त्यांचं मागणी केलेलं कागदपत्र नाही दिली, तर हाऊसिंग सोसायटीच्या ऑफिस बेररला 25,000 पर्यंत पेनल्टी लागेल. बरंच त्याच्यामध्ये सजेशन्स आणि आरडाओरड झाल्यानंतर मग गव्हर्नमेंटलाही वाटलं की बाबा हे 25,000 थोडे जास्तच होतं, आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की नाही 25,000 नाही, मॅक्झिमम 5,000 पेनल्टी होणार. तर ह्या अमेंडमेंट ही होतात. जसं मी सांगितलं की अगोदर बऱ्याच वेळेला होतं की 200 पेक्षा कमी मेंबर्सला इलेक्शन हवं आहे, नको इलेक्शन, कोणी कशा प्रकारे करायचं. तर मग त्यांनी एक ॲक्टमध्ये कन्क्लुजनवर येताना सांगितलं की 250 पेक्षा कमी असतील तर त्यांनी त्यांच्या लेवलवर करावं, आणि 250 पेक्षा जास्त असतील त्यांचे इलेक्शन हे स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटी यांच्यामार्फतच होणार. आता स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन अथॉरिटीचे रूल्स जे आहेत ते 2014चे आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की 250 पेक्षा कमी लोकांनी जे त्यांच्या लेवलवर करायचं आहे ते जसे रूल्समध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे. आता त्याचे रूल्स बनलेले नाहीत, तर त्याचे रूल्स बनलेले नसल्यामुळे ना 250 पेक्षा कमी असलेल्या संस्था इलेक्शन घेऊ शकत, आणि स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शनने सबसिक्वेंटली त्यांच्या नंतरचंही काही रूल्स न बनवल्यामुळे कोणतीही संस्था आता इलेक्शन घेऊ शकत नाही. जे सध्याचे कमिटी मेंबर्स आहेत तेच कंटिन्यू होणार. आता हे ऑर्डिनन्सचा पिरियड किती आहे त्यांनी सांगितलेलं होतं, ते कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे संविधानामध्ये की 6 वीकपर्यंतच हा ऑर्डिनन्स ॲप्लिकेबल राहणार. 6 वीकपर्यंतच ॲप्लिकेबल राहणार,
याचं इंटरप्रिटेशन कसं असतं, म्हणजे तो टाइम कुठून कुठे मोजायचा असतो. तर 6 वीक जेव्हा पुन्हा हे हाऊस रिअसेंबल होणार तेव्हापासून. आता ह्याच्यामध्ये पण 2 प्रश्न येतात. ज्या वेळेला आता फॉर एक्झाम्पल रूल्समध्येच म्हटलेलं आहे, जे संविधानाच्या आहेत का आर्टिकल्समध्ये, की दोन्ही सेशन्समधले पिरियड आहे हे 6 महिन्यापेक्षा जास्त नसावं. म्हणजे 6 महिने मॅक्झिमम ऑर्डिनन्स प्लस 6 वीक्स जे त्यांनी म्हटलेलं आहे ते. याचा अर्थ दोन्ही हाऊस ओपन झाल्यानंतर 6 आठवड्यामध्ये डिसिजन घ्यायचं. आता दोन्ही हाऊस ओपन होणं याच्यामध्ये जर असं झालं तर एक विधानसभा ही फॉर एक्झाम्पल 5 तारखेला सुरू झाली आणि विधान परिषद आहे ही 28 तारखेला सुरू झाली, तर 6 वीक मोजायचे कुठून? तर तिथे क्लिअरली एक्सप्लेनेशन एक जोडलेलं आहे आर्टिकल्समध्ये. आणि त्या आर्टिकलमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, जी शेवटचा हाऊस असेल, दुसरा हाऊस असेल जो नंतर सुरू होईल, त्या तारखेपासून 6 आठवडे मोजायचे. तर हा एक फॉर्म्युला होता ज्याच्यामध्ये ऑर्डिनन्स, आपण ऑर्डिनन्स हे ऐकलेलं असतं, पण ऑर्डिनन्स एक्झॅक्टली कशासाठी असतं ते गव्हर्नरला वाटलं की अशा परिस्थिती आहेत आणि हे कायदा होणं गरजेचं आहे. कारण कॉन्स्टिट्यूशनने तर सांगितलेलं होतं की तुम्हाला आम्ही कायद्यामध्ये कमेंटमेंट केलेले आहेत, तुम्हाला 1 वर्ष. आता 1 वर्ष त्यांनी ॲक्च्युअली सांगितलेलं 14 फेब्रुवारी 2013. लक्षात ठेवायला चांगली आहे, 14 फेब्रुवारी 2013 व्हॅलेंटाईन डेवाला. परंतु अमेंडमेंट्स त्यावेळेला काही झालेल्या नव्हत्या. त्या असं होतच, म्हणजे 2दा 3दा 4 वेळा हे पुढे मागे होत असं, गव्हर्नमेंटचं सरकारी काम आहे. परंतु ज्या वेळेला त्यांनी ऑर्डिनन्स काढला त्याच्यानंतर मग हे अमेंडमेंट आला. आता हे अमेंडमेंट आला त्याच्यामध्ये पण काही गोष्टी मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्या इम्पॉर्टंट्स आहेत. इम्पॉर्टंट याच्यासाठी की त्यांनी डेफिनेशनमध्ये, आता हा ऑर्डिनन्स आहे त्याच्यामध्ये 13B हा एक नवीन चॅप्टर ॲड केलेला आहे. 13B मध्ये सुरुवात होते 154B टू 154B31. 154B मध्ये काय ते म्हणतात की खाली त्यांनी बरेच सेक्शन्स दिलेले आहेत आणि त्या सेक्शनमध्ये दीज सेक्शन्स आर ॲप्लिकेबल ॲज मोटॅटी मुंडीज, इंग्लिश शब्द लॅटिन. तर मोटॅटी मुंडीज म्हणजे थोडेफार चेंज करून तुम्ही हे वापरू शकता. आणि त्याचा पुढचा क्लॉज होता की दीज सेक्शन्स आर नॉट ॲप्लिकेबल फॉर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. सो विच सेक्शन्स इज नॉट ॲप्लिकेबल, त्याच्यामध्ये तुमचा फेवरेट 101 ही गेला, जो 29 सेक्शन होता, जो 29 सेक्शनमध्ये स्पेसिफिकली म्हटलं होतं की तुम्ही 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत फ्लॅट ट्रान्सफर करू शकत नाही, ती प्रोव्हिजनसुद्धा गेली. त्याच्यानंतर तुमचं आता मगाशी मी जो उल्लेख केला सेक्शन 32 प्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट्स मागणं, आता हे डॉक्युमेंट्स मागणं हे 154B8 याच्या अंडर आलं. हाऊसिंग सोसायटीज फॉर्मेशनसाठी सर्वांना माहिती होतं मिनिमम 10 मेंबर्स लागतात, परंतु 2019च्या नवीन अमेंडमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मिनिमम 5 मेंबर्स असले तरीही, पण ते वेगवेगळ्या फॅमिलीचेच असायला हवे, बट ऑब्वियस आहे, तरीही तुम्ही सोसायटी फॉर्म करू शकता. नॉन कोऑपरेशनच्या वेळेला प्रॉब्लेम असायचा की सिग्नेचर्स कसे घ्यायचे, तर ते सिग्नेचर्स होण्यासाठी त्यांनी सांगितलं की 51% मेजॉरिटी सिग्नेचर्स तुमच्याकडे आले, तुम्ही प्रपोजल टाकून द्या फॉर नेम रिझर्वेशन आणि दॅट फॉर ऑल अदर फॉर्मॅलिटीज, नो प्रॉब्लेम. म्हणजे 10 वरून 5 वर आलेलं आहे आणि जे तुमचं प्रपोजलचं मेंबर्स आहेत तेही 51 पर्यंत आलेलं आहे. आता हे 5 कसं लिंक आहे हे तुम्ही आता बघा. असोसिएशन ऑफ सोसायटी ही एक नवीन डेफिनेशन त्यांनी टाकली. असोसिएशन ऑफ सोसायटी म्हणजे आपण फेडरेशन वगैरे आपण म्हणायचो ना, तर तिथे त्यांनी फेडरेशन न म्हणतात, कारण फेडरेशन हे आपलं ऑलरेडी आहे, प्रत्येक स्टेटचं एक असतं. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आहे, ठाणा हाऊसिंग फेडरेशन आहे. तर असोसिएशन ऑफ सोसायटी, तर असोसिएशन ऑफ सोसायटी म्हणजे नॉट लेस दॅन 5 रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, म्हणजे कमीत कमी 5 हाऊसिंग सोसायटीज एकत्र आल्या तर त्यांना असोसिएशन ऑफ सोसायटीज
फॉर्म करता येते. त्याच वेळेला त्याच्यामध्ये अजून एक डेफिनेशन त्यांनी ॲड केली, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन मीन्स असोसिएशन ऑफ 2 हाऊसिंग सोसायटीज, मिनिमम 2 असाव्यात, ऑर एनी लिगल बॉडीज, एनी लिगल एंटिटीज, ट्रस्टमधलेही असू शकते, कंपनी पण असू शकते, हाऊसिंग सोसायटी एक आणि कंपनी एक, त्या ज्या जागेवर स्ट्रक्चरवर उभे आहेत त्यांचं कन्व्हेन्स करण्यासाठी, सुलभ होण्यासाठी त्यांनी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग असोसिएशनची डेफिनेशन त्यांनी प्रोड्यूस केली. याच्यामध्ये त्यांनी एक नवीन डेफिनेशन, पर्सनची डेफिनेशन होती, त्या पर्सनच्या डेफिनेशनमध्ये त्यांनी एक सांगितलं की हिंदू अनडिवायडेड फॅमिली हे जे अगोदर नसायचं, कारण हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा करता हा मेंबर्स असतो आणि आपण हिंदू सक्सेशन ॲक्ट वापरतो, सगळं वापरतो, परंतु त्याच्यामध्ये तो मेंबर्स त्यांच्यामधला कोण होणार तेच डिफाईन नव्हतं. तर म्हणून त्यांनी सांगितलं पर्सनमध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिली ही इन्क्लूड केलेली आहे. प्रोव्हिजनल मेंबर्स ही एक नवीन डेफिनेशन त्यांनी आणलेली आहे. प्रोव्हिजनल मेंबर्स म्हणजे काय, तर हू इज ड्युली ॲडमिटेड ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी टेम्पररीली आफ्टर डेथ ऑफ अ मेंबर ऑफ on the basis of nomination till admission of legal heirs or heirs the member of society in place of deceased members. म्हणजे एखादा व्यक्ती जर तुमच्या संस्थेचा, आता हे तुमचं फॉर्मेशन झालं, 5 किंवा जास्त लोक एकत्र येऊन तुम्ही सोसायटी फॉर्म केली, सोसायटीचे जे पहिले साईन करतात दे बिकम दी फाउंडर मेंबर, जे उशिरा जॉईंट होतात त्यांना फॉर्मॅलिटीज करावी लागते मेंबरशिपची, त्यांची नावं ही शेअर सर्टिफिकेटवर येतात, दे डिक्लेअर्ड ॲज अ मेंबर ऑफ सोसायटी. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short hand butterfly? Short hand butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow, the fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव यूट्यूब सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.